कुठं भैया इकडे आहे कुठे पलीकडे आहे का दिसायला का इथून तिथून इकडून दिसते मी इथं होते लोक इथून गेले खळखळ 5 वाजला आंब्याच्या बुकडात आहे का वर परत साईज मधला आहे पैस कर ना हो भैया तोडायला लागेल का तुला मित्रांनो मी सर्प मित्र राघव चव्हाण आपण बारक्या हरंगुळ या गावामध्ये आलो आहोत ताईला ऊसांमध्ये ऊसाचा जो खळबळ आहे त्याच्यामध्ये आवाज आला होता साप पळण्याचा तर त्यांनी पाहिल्यानंतर एक रसल स्वायपर जातीचा साप म्हणजेच आपण त्याला घोणच म्हणतो आणि गावाकडे त्याला परड म्हणून ओळखलं जातं तो साप बरोबर आंब्याच्या बुडामध्ये बसलेला आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बसलेला आहे कुठे आणि मी एकटीच होते हो इथं आणि ह्यांना म्हणले मला सोडून जावा तुम्ही घरी आणि पुन्हा या ती मला दिसलं का पुन्हा मी ह्यांना आवाज दिला का त्याने बुडात शिरलं बघ त्याला बसायला जागा बसायचं नाही केलं राजा हिवाळी दिवस असल्यानं सर्वात जास्त प्रमाणामध्ये जे रसल स्वायपर जे जाती आहेत ते एकतर जोडीनं भेटत राहते कारण तो त्या सापांचा हा मेटिंग सीझन असतो त्यामुळं सर्वात जास्त भेटतात आणि सापांमध्ये सर्वात मोठे दात ह्या सापाचे असतात आणि ह्या सापाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे दात आहेत सर्वात मोठे असल्यानं आणि सर्वात जास्त प्रमाणात बॉडीमध्ये आतमध्ये घुसू शकतात आणि त्या सुजल्या म्हणजे टाकल्यानं त्याच्या जो वेनम आहे हेमोटॉक्झिक नावाचं विष वेस्कोटॉक्झिक नावाचं विष ते पूर्ण बॉडीमध्ये जर पसरलं तर सर्वात पहिलं माणसाच्या किडण्या नंतर लिव्हर जातं आणि ज्या ठिकाणी चावळा झालेला आहे त्या ठिकाणी सूज यायला लागते चक्कर उलट्या ह्या प्रकार होत राहतो तर चला वेळात वेळ न घालता आपण त्याला तिथून काढूया आणि दुसरीकडे घेऊन जाऊया खूपच डेंजर हा साप आहे तुम्ही फक्त बघा आता त्याला फक्त टच केल्यानंतर त्याला आवाज खरा जोर करत मारतो आणि साईडला का विहीर पण असल्यानं दोन्हीकडे धोका आहे आपल्याला एक म्हणलं तर सापाचा आणि दुसरं म्हणलं तर विहिरीचा एवढा डेंजर साप आहे हा भारतामध्ये सगळ्यात जास्त जीव जाण्याचं प्रमाण सेकंड लार्जेस्ट वेनमस स्नेक हा आहे पाच ते 5.5 फुटापर्यंत भेटत राहतो हा आपल्याला अवघड टास्क एवढंच साईडला विहीर त्याच्यावर रसल स्वायपर आणि आपल्याला थांबता येत नाही अशा ठिकाणी आपण थांबलो फक्त त्या सापाला सुरक्षित काढण्यासाठी बघू शकता तिथे हेड किती डेंजर आहे ट्रायंगल शेप खूपच ऍक्टिव्ह
जल्दी पण इथे लॉक केलंय त्यानं स्वतःला. खूप डेंजर साप आहे हा. 3 फुटापर्यंत उडी मारून जाऊ शकतो एखाद्या माणसाला. त्याचा जो शिकार आहे त्याला थांब. फुल वयस्कर झालेला हा साप आहे. थांब. नको तसं. यावर पोझिशन आहे बघू शकता मित्रांनो. आपण हिला त्रास न देता डायरेक्ट पॅक करून टाकू. बघितलं तुम्ही मित्रांनो, तो स्वतःला चावलाय. स्वतःचं रक्त काढलं. एवढं मोठी जातात त्याची. आणि सगळ्या सापांमध्ये रफ स्किन असलेला हा साप आहे. तरी त्याच्या बॉडीवर विष बघू शकता तुम्ही. तुम्हाला वाटायला आजगरी वाटत असला तर सर्वात जास्त प्रमाणात बाईट आजगर समजूनच झालेले आहेत लोकांना. तर आज मुळात हा आजगर नाहीच मित्रांनो. साईज मोठी आणि भरणी छोटे झाले तर ह्या ठिकाणी काही भेटू शकत नाही आपल्याला. आणि आकारानं हे फिमेल वाटतं. मानवाची हिट तर एखाद्या वन्यजीवाला लागली तर ते डायरेक्ट आपलं जे फिकल मॅटर आहे ते टाकत राहतात. कारण त्याच्या स्मेलनं तर माणूस दूर जावा हे सापाची अपेक्षा असते. तर ह्याला आपण इथून पकडलेला आहे. दूर नेचरमध्ये याला घेऊन जाऊन सोडून देऊ. असे कुठेही वन्यजीव निघाले मित्रांनो तर त्यांना मारायला जाऊ नका. जवळचे कोणतेही सर्पमित्र असतील त्यांच्याशी संपर्क करा. नाहीतर वन विभागाशी वन विभागाचा नंबर आहे 1926. नाहीतर खाली माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर पण एकच आहे. त्या नंबरशी संपर्क करू शकता. धन्यवाद. भेटू नवीन दुसऱ्या रेस्क्यूवर. तोपर्यंत बाय.